स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 18 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत तपपूर्ती शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन महेश खराडे, क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक 18 डिसेंबर ते सोमवार दिनांक 22 डिसेंबर या कालावधीत तपपूर्ती शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन तासगाव येथे करण्यात आले आहे। या प्रदर्शनाची तयारी जोरदार सुरू असून मंडप उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। प्रदर्शनाचा उद्घाटन गुरुवारी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे। खराडे म्हणाले, प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण 12 किलोचा तुर्की कोंबडा, 1.5 टनाचा रेडा, बोलका आणि भविष्य सांगणारा पोपट हे आहे। प्रदर्शन शुभारंभ कार्यक्रमाला चंद्रकांतदादा पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार रोहित पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार सुधीर गाडगे, आमदार गोपीचंद पडळकर, महाराष्ट्राची कृषी कन्या श्रद्धा ढवण डोरमोले याशिवाय नेताजी पवार, गिरीश चितळे आदी उपस्थित राहणार आहेत। सदर प्रदर्शन दत्त मंदिर मैदान येथे होत असून सदर प्रदर्शन 12वे आहे। सलग 11 प्रदर्शने यशस्वी झालेली आहेत। सदर तपपूर्ती प्रदर्शन नसून हा कृषी महोत्सव आहे। या प्रदर्शनात शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी डॉग शो, कॅट शो सकाळी 10 ते 4 या वेळेत होणार आहे। शनिवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत पशु प्रदर्शन होणार आहे। तर चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आदर्श द्राक्ष, डाळिंब, ऊस, आंबा, पेरू, भाजीपाला आणि दूध उत्पादकांना पुरस्कार दिले जाणार आहेत। याची माहिती आयोजक महेश खराडे यांनी दिली आहे। उत्सव तपपूर्तीचा महोत्सव कृषी क्रांतीचा अर्थातच शिवार कृषी प्रदर्शन येत्या गुरुवार दिनांक 18 डिसेंबर ते सोमवार दिनांक 22 डिसेंबर या कालावधीत दत्त मंदिर मैदान तासगाव या ठिकाणी होत आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन 18 डिसेंबर रोजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी डॉग शो आणि कॅट शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या डॉग शोमध्ये भारतातील चॅम्पियन डॉग तर कॅट शोमध्ये भारतातील चॅम्पियन कॅट सहभागी होणार आहे। शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी पशु प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे प्रदर्शन सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये होणार आहे। आणि या प्रदर्शनातसुद्धा भारतातील चॅम्पियन असणारे बैल, रेडा आणि गायी या सहभागी होणार आहेत। एकंदरीतच हे प्रदर्शन हे महोत्सव तपपूर्तीच आहे आणि त्यामुळंच सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण 1.5 टनाचा रेडा आहे। त्याचबरोबर भविष्य सांगणारा बोलका पोपट, त्याचबरोबर 12 किलोचा टर्की कोंबडा हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे। त्याचबरोबर भारतामध्ये पहिल्यांदाच तयार झालेला इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसुद्धा या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। जगातल्या सगळी नाणी, जागतिक नाणी, चलन या प्रदर्शनामध्ये चलनाचं सुद्धा प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। त्यामुळं जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। गेली 11 वर्ष जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे, साथ दिले। त्यामुळंच हे तपपूर्ती 12वं कृषी प्रदर्शन आम्ही यशस्वीरित्या पार पाडत आहोत। तर या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, तासगाव।